हार में किंचित नाही भयभीत मैं. विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. मी तर आपली कामही सुरू केली. शेवटी आपण निवडणुकीत उभे कशासाठी असतो? निवडणुकीत उभे यासाठी असतो की जनतेचं काम व्हावं, जनतेला सकारात्मकतेने बघण्याचा किंवा मला मत न देण्याचा पूर्ण अधिकार लोकशाहीमध्ये आहे. पण मला मत दिली, मी निवडून आलो, तर चंद्रपूर लोकसभेचा आवाज बुलंद करेन. मी काही काँग्रेस सारखं खोटी आश्वासन कधी दिले नाही, पुढे देणार नाही. आता जर जनतेला वाटलं की काँग्रेसला निवडून दिलं आणि त्यांचं वजा आहे, तर त्यावर माझा कदापिही आक्षेप कधीही राहणार नाही. पण मी निवडून आलो तर जीव तोडून चंद्रपूर लोकसभेची सेवा. सध्या एक्झिट पोल मध्ये चंद्रपूरची जागा जी आहे ती काँग्रेसला दाखवल्या जात आहे. आपला विश्वास काय आहे? नाही, मी तर सांगितलं विजय झाला तर भाजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं. शेवटी जनतेला जर वाटलं की त्यांचं हित हे काँग्रेसमध्ये आहे, तर 5 वर्ष जनतेचं काम काँग्रेस करेल, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. जे लोक माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून देईल त्या क्षेत्राची मात्र मी हृदयापासून सेवा करेन. आणि म्हणून एक्झिट पोल मध्ये उद्या जर चंद्रपूरची जागा ही काँग्रेसला दाखवली आणि जनतेचं हित जनतेला जर वाटतं की काँग्रेसला मतदान करून आता आमचे प्रश्न सुटत असतील, तर शेवटी निवडणुकीत आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच उभे राहतो. 5 वर्ष निश्चितपणे मीही निश्चिंत राहील की लोकांनी आपला पर्याय निवडला आहे.